उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर मंत्री उदय सामंत पुन्हा नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि उदय सामंत यांची बैठक होणार, उर्वरित अर्जांबाबत चर्चा करणार। नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीतेंना पाठिंब्यासाठी मनवण्याचे प्रयत्न सुरू। काल फोनवरून बोलणं झाल्यानंतर गोकुळ गीते नॉट रिचेबल, त्यांना भेटून पाठिंब्यासाठी विनंती करणार, गिरीश महाजनांची माहिती। लोकशाहीमध्ये जाहीर पाठिंब्याचा विषय येत नाही, माघारीची वेळ संपल्यानं हा विषय संपलाय, आता माघार घेणार नाही, गोकुळ गीते यांची ठाम भूमिका। ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टीनंतर बाळा माने भाजपामध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। बाळा माने आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता, येत्या काही दिवसातच बाळा माने भाजप प्रवेश करणार। ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टीनंतर बाळा माने आणि विनायक राऊतांमध्ये जुंपली। विनायक राऊतांना शिंदे सेना ठाकरेंकडे हेर म्हणूनच ठेवणार, बाळा मानेंची टीका। तर षडयंत्र रचून बाळा मानेंनी उमेदवारी मिळवली, पक्षाशी बेईमानीचे धंदे आम्ही कधी केले नाहीत, विनायक राऊतांचं प्रत्युत्तर। जळगावात भाजप विरोधात शिवसेनेच्या रेश्मा काळेंची बंडखोरी, निवडणूक जिंकेन किंवा हारेन पण माघार घेणार नाही, कोणालाही पाठिंबा देणार नाही, रेश्मा काळेंची भूमिका। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट, उत्तम जानकरांचा स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला विरोध, मतदानावर बहिष्कार टाकण्याचा आमचा निर्णय, जानकरांची माहिती। भंडारा गोंदियामधील महायुतीचे मतदार सुरक्षित स्थळी, 5 दिवस अज्ञातवासात असलेले नगरसेवक पुन्हा स्वतः वॉर्डमध्ये परतले, काँग्रेसचे नेते नाना पटोलेंना शह देण्याचा भाजपच्या परिणय फुकेंचा प्रयत्न। खासदार संजय राऊतांकडून राज ठाकरेंची भेट, राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन घेतली भेट, कारण मात्र अद्याप अस्पष्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजीच्या दरामध्ये 30 रुपयांची मोठी घट, ऑटो एलपीजीचे दर 125 रुपयांवरून 96 रुपये प्रति लिटरवर, रिक्षा चालकांना मोठा दिलासा।